जय जय राम कृष्ण हरी. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हाती घेऊन बाण फिरे. हाती घेऊन बाण फिरे. हाती घेऊन बाण फिरे. नाही भीड भार नाही भीड भार. तुका म्हणे सान थोर. तुका म्हणे सान थोर. तुका म्हणे सान थोर. तुका म्हणे सान थोर. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. नाममुद्रेवरून आपण ओळखलंच असेल की हा भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ तुकोबा रायांचा अभंग आहे. आज अर्थातच आपल्या संतवाणी या कार्यक्रमाची सांगता आहे आणि ही तुकोबा रायांच्या चरित्राने करावयाची आहे. उज्ज्वल अशी संत परंपरा आपण पाहिली. वीरेशने एक सुंदर कार्यक्रम डिझाईन केला की आपण या चातुर्मासामध्ये संतवाणीचा कार्यक्रम करू आणि अनेक अनेक चरित्र आपण या आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकली. संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, नामदेव, कबीर, तुलसीदास, जनाबाई, कान्होपात्रा, मीराबाई, कालच तुकडोजी महाराजांचं चरित्र ऐकलं, गुलाबराव महाराज, अशी अनेक चरित्र आपण ऐकली. काही थोडी माहिती होती, काही नव्याने भर पडली. या संत परंपरेचं गुणगान तुकाराम महाराज शिष्या बहिणाबाई यांनी आपल्या एका अभंगामध्ये केलेलं आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्ञान देवे रचिला पाया. उभारले देवालया. नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. बहिणी फडकते ध्वजा निरूपण आले ओजा. या भागवत धर्माचा कळस तुकोबारायांनी चढवला म्हणून आपला हा कळसाध्याय आपण तुकोबारायांच्या चरित्रानेच करणार आहोत. विविध पंथांमधली तेढ कमी करताना तुका म्हणे हरिहरा एका वेलांटीचा फेरा. दोन्ही सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे अशी शिकवणही तुकोबारायांनी दिली. संत चरित्र पाहायचं तर त्यांचा जन्म, शिक्षण, व्यवसाय, वास्तव्य, सामाजिक परिस्थिती, त्यांचा संघर्ष या चरित्रात्मक वर्णनातून त्या व्यक्तीची ओळख तर होतेच, पण त्यांच्या साहित्यामधून सगळ्यात मौल्यवान काय असेल तर त्यांचे विचार, समाजाकडे एकूणच परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि समाजोन्नतीचा, आत्मोन्नतीचा ध्यास ह्या गोष्टी ठळकपणे समोर येतात. या सर्वांनाच हा मोठेपणा, संतपणा काही सहज साध्य मिळालेला नाहीये. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, हे खरंच आहे. पण त्यांनी या यातनांचा बाजार मांडलेला नाही. आमच्यावर या समाजाने अन्याय केलाय असा डांगोरा पिटला नाही. समाजाकडे दयेची भीक मागितलेली नाही. उलट प्रस्थापितांविरुद्ध पाय रोवून उभे राहिले. भगवंतांवरची अपार श्रद्धा निष्ठा कधी ढळली नाही किंवा भक्तीमध्ये काही उणेपणा आला नाही. सगळ्याच संत रचनांमधून जसा भक्ती गंगेचा ओघ अविरत वाहतो तसाच तत्कालीन समाज परिस्थितीचं त्यातून दर्शनही घडतं. रूढी परंपरांचं भीषण वास्तव सामोरं येतं, पण संतांनी आपलं धर्मपालनाचं कार्य कधीच सोडलेलं नाही किंवा समाजाला योग्य दिशा दाखवायच्या कर्तव्यात कसूर केली नाही. बुडती हे जन देखवेना डोळा येतो कळवळा म्हणून या, ही तुकोबांची उक्ती प्रसिद्धच आहे. उलट समाजातल्या जाचक अशा रूढी परंपरा, यातून होणारा मानसिक त्रास अथवा शारीरिक छळ याची कैफियत हे संत थेट भगवंताकडे मांडतात. यातून मुक्ती दे अशी मागणी नाहीये, तर ते सोसायचं बळ दे असं सांगतात. सुटका मागत नाही तर धैर्य मागतात आणि आपल्या बरोबरच समाजाचं हित कशात आहे, भलं कसं होईल
हे समजावून देण्याची शक्ती मागतात. यात तुकोबारायांची भावकविता म्हणजे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. म्हणून भागवत धर्माच्या देवालयाचा कळस होण्याचे महत् भाग्य त्यांना लाभलं. महाराष्ट्राच्या हृदयामध्ये ते अभंग स्थिरावले. परतत्वाचा स्पर्श त्यांच्या अभंगांना आहे, तर मंत्राचं पावित्र्य त्यांच्या शब्दकळेला आहे. काव्यातला गोडवा आणि भाषेची रसाळता तर अतुलनीय आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अभंगातली मकर कुंडले तळपती श्रवणी इतकी सुंदर ओळ आहे. कंठी कौस्तुभवणी विराजित, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. म्हणूनच सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची तैसी आर्या मयूर पंतांची. हा तुकाराम महाराजांचा आणि त्यांच्या अभंगांचा अगदी सार्थ असा गौरव आहे. तुकोबारायांची खरी ओळख किंवा मान्यता ही लोककवी म्हणून आहे. इसवी सन 17व्या शतकामध्ये देहू या गावात बोल्होबा व कनकाबाई आंबिले उर्फ मोरे यांच्या उदरी माघ शुद्ध पंचमीला तुकोबांचा जन्म झाला. व्यवसायाने वाणी, पिढीजात श्रीमंत घराणं. पंढरीच्या वारीची परंपरा ही घराण्यामध्ये होती. त्या काळच्या रीतीप्रमाणे लहान वयात विवाह झाला, पण पत्नी दमेकरी होती. त्यामुळे पुण्याचे अप्पाजी गुळवे यांची कन्या आवली हिच्याशी त्यांचा द्वितीय विवाह करण्यात आला. हळूहळू व्यवसायामध्ये स्थिरावत असतानाच वयाच्या 17व्या-18व्या वर्षी मातृपितृ वियोग झाला. थोरला भाऊ सावजी विरक्त होऊन पत्नी आणि मुलाचा त्याग करून तीर्थयात्रेला निघून गेला. अशातच महाराष्ट्राला भीषण दुष्काळाने ग्रासलं. पाठोपाठ पुढच्या वर्षी अतिवृष्टीने थैमान घातलं आणि लोकांची अन्नान्न दशा झाली. या दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांचा थोरला मुलगा संतू हा मरण पावला. गुरढोर गेली, महाजनकी बुडाली, सावकारकी ही जवळजवळ संपुष्टात आली. तुकारामांचं मन उदास झालं, संसारामध्ये विरक्ती आली आणि तुकोबा हरिभजनामध्ये निमग्न झाले. श्री विठ्ठलाची भक्ती व उपासना सुरूच होती. त्यात खंड पडू न देता देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर चिंतन आणि उपासना ही त्यांनी सुरू केली. चिरंतनाचा शाश्वताचा शोध घेतानाच त्यांना साक्षात्कार झाला आणि इथेच परब्रह्म श्री विठ्ठलाची भेट झाली असं मानलं जातं. परंपरागत सावकारकीचा त्याग करायचा त्यांनी निश्चित केल्यावर धाकटे बंधू कान्होबा त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी तुकोबारायांना विनंती केली, दादा, तुला जरी संसारात आसक्ती नसली तरी मला संसार आहे रे, माझा काही विचार करशील का? त्याची विनंती मानून तुकोबारायांनी गहाणवट आणि सावकारी कागदांचे 2 भाग केले. एक भाग कान्होबाला देऊन टाकला आणि स्वतःचा वाटा इंद्रायणीमध्ये बुडवून पाशरहित झाले. इथे एक महत्वाचा उल्लेख करायला लागेल, तो बुवांची पत्नी आवली हिचा. खात्या पित्या घरातली ही 9-10 वर्षाची लेक देहूतल्या संपन्न अशा आंबिले घराण्यामध्ये तुकारामांची पत्नी म्हणून येते. साखरेसारखी विरघळून जाते. चौथीवर मनापासून प्रेम करते. तिच्या लहान मुलाला आपला मुलगा मानते. मोठ्या जावेच्या पतिविरहाच्या अव्यक्त दुःखामध्ये आपणही दुःखी होते. पतीला परमेश्वर मानते. तुकोबाराय मात्र भगवंत भक्तीमध्ये इतके तल्लीन आहेत की त्यांना प्रपंचाचा विसर पडलाय. वास्तविक इथे दोघांच्याही ना जगण्याच्या पातळ्या ह्या भिन्न आहेत. तुकाराम महाराज परमार्थामध्ये निमग्न आहेत आणि आवली ही प्रपंचामध्ये. भक्ती एके भक्ती करून प्रपंच चालत नाही हे तिच्या जागी तिचं बरोबरच आहे आणि त्या वैतागातच ती तुकोबारायांशी भांडते, विठ्ठलाला शिव्या शाप देते. जरी तुकोबांचं दुर्लक्ष झालेलं असलं तरी तिने आपला संसार मोठ्या हिमतीने व नेटाने तडीला नेलेला आहे. तुकोबांना देहभान उरलं नसलं तरी त्यांची काळजी घेणं, त्यांच्याबरोबर सावलीसारखं राहणं, त्यांच्या खाण्यापिण्याची जीव तोडून काळजी घेणं हे तिने एखाद्या व्रताप्रमाणे जपलंय. तिचं त्यांच्यावरती विलक्षण प्रेम आहे. गुणदोषांसकट पतीवर प्रेम करणं हे तर परमेश्वरावर प्रेम करण्याहूनही कठीण आहे.
तुकारामांना सिद्धावस्थेत नेण्यासाठी आपण आवलीपासून त्यांना दूर करतो, म्हणून आपल्याला शिव्या देण्याचा अधिकार तिला आहे, हे विठुरायांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. पण तुकोबारायांसारख्या वटवृक्षाची एक चिवट आणि कणखर मुळी बनून आवली ही कायमच जमिनीत आणि दुर्लक्षित राहिली. आवले, ज्या दिवशी ह्या टाळ चिपळ्या माझ्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या दिसतील, त्या दिवशी समज तुझा तुकाराम या जगात नाही, असं आवलीला सांगणारे तुकोबाराय सदैव वैकुंठात गेले याच्यावर तिचा विश्वासच नाही. पण 5 दिवसांनी जेव्हा त्यांनी आपली खूण म्हणून टाळ पाठवले, तेव्हा बैठकीवरच्या नुसत्या टाळांना पाहून आवलीने फोडलेला टाहो आणि आखांत विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप उडवून गेला. इंद्रायणी क्षणभर व्हायची थांबली. त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट क्षणांची साक्षीदार आणि भागीदार दोन्ही असणारी आवली बुवांची सावली बनून सदैव उपेक्षित राहिली. तिचं अगाध आणि निर्व्याज पतिप्रेम दुर्लक्षित होऊन तिचा भाणखोर आणि कजाग म्हणून नेहमी उल्लेख केला गेला. तुकाराम महाराजांनी परमार्थ साधला तर आवलीने प्रपंच, पण खरं तर तिच्याशिवाय तुकाराम महाराजांचं चरित्र हे अपूर्ण आहे. खतावणे आणि कर्जवह्या बुडवून बुवांनी प्रपंचाचा भार खांद्यावरून उतरवला आणि भागवत धर्माची पताका खांद्यावर धारण केली. भक्ती आणि विठ्ठल नामाच्या रंगी रंगताना त्यांना अभंग रचना स्फुरू लागली. तुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घ्यायचं काम केलं. त्यांची सहज सोपी रसाळ भाषा, त्यांची भक्तिमय वाणी यामुळे सामान्य जन त्यांच्याकडे आकृष्ट होऊ लागले. त्यांच्या कीर्तनाची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागली आणि साहजिकच एक शूद्र वैदिक धर्म बुडवतो आहे अशी हाकाटी सनातन्यांनी करायला सुरुवात केली. त्यातही त्यांची विद्वत्ता, कवित्व आणि भक्ती पाहून त्यांच्या पुढे नतमस्तक होणाऱ्यांमध्ये बहुजन समाजाप्रमाणेच तत्कालीन ब्राह्मण वर्गाचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्यावरच्या द्वेषापोटी प्रसंगी शिवीगाळ, काटेरी फांद्यांनी मारहाण असे अनेक उपद्व्याप देहूतल्या मंबाजी या ब्राह्मणाने केले. पुढे त्याला उपरती झाली आणि तो तुकोबारायांचा भक्त झाला. इथे तुकाराम महाराजांची पत्नी आवली हिने मंबाजीला यथेच्छ झोडपून आपल्या पतीच्या त्रासाचं उट्ट काढल्याचा एक प्रसंगही त्यांच्या चरित्रामध्ये नमूद केलेला आहे. तुकोबारायांच्या आयुष्यातली दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे रामेश्वर भट्ट. त्यांचं झालेलं परिवर्तन हे फार महत्वाचं आहे. इतिहासामध्ये असलेली अन्य अशी उदाहरणं म्हणजे विसोबा खेचर आणि ज्ञानेश्वर माऊली, परिसा भागवत आणि संत नामदेव, तसे रामेश्वर भट्ट आणि तुकोबाराय. आधी कट्टर विरोधक आणि नंतर संपूर्ण शरणागती व शिष्यत्व पत्करलेलं. आपल्या पराभवाचा निर्णय स्वीकारणं हे खरोखरच फार अवघड असतं. तत्कालीन ब्राह्मण तुकोबांच्या पाया पडतात याची खंत रामेश्वर भट्टांना वाटत असे. तू शूद्र आहेस, तुझ्या काव्यामध्ये श्रुतींचे म्हणजे वेदांचे अर्थ प्रकट होतात, असं तू करू नको, असं सांगितल्यावर तुकोबांनी विचारलं, मग आधी जे अभंग केले त्यांचं काय करायचं? रामेश्वर भट्ट म्हणाले, त्या वयात तात्काळ इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवून टाक. जड अंतःकरणाने त्या वया इंद्रायणीला अर्पण केल्या आणि मग गावातल्या कुटील लोकांचं चांगलंच फावलं. ते तुकाराम बुवांना दूषण द्यायला लागले. आधी खतावण्या बुडवल्या तेव्हा प्रपंच बुडवला, आता अभंगाच्या वया बुडवल्यात, परमार्थही बुडवला. ह्या सगळ्या कुचाळक्यांनी बुवा अत्यंत निराश झाले आणि जड अंतःकरणाने अन्न पाणी वर्ज करून पांडुरंगाच्या मंदिराच्या दारी धरणं धरून बसले. इकडे सोम प्रदोष पर्वणी साधून रामेश्वर शास्त्री पुण्यातल्या नागनाथाच्या दर्शनाला निघाले असता वाटेत अनगड शहाच्या बागेत स्वच्छ पाणी पाहून त्यांनी त्याच्यामध्ये स्नान केलं. अनगड शहा संतापले. माझं नमाजाचं पाणी ज्याने ढवळलं त्याच्या अंगाचा दाह होईल अशी शापवाणी त्यांनी उच्चारली. त्याबरोबर रामशास्त्रींच्या देहाची आग होऊ लागली. अनेक उपाय केले पण उतार पडेना. लोक म्हणू लागले, तुकाराम बुवांना त्रास दिला म्हणून रुक्मिणीपती पांडुरंगाचा कोप झाला. तेव्हा व्यथित होऊन रामेश्वर शास्त्री डोक्यावर अखंड जलधारा घेत उपवास करून आळंदीला माऊलींच्या महाद्वारामध्ये रुदन करत बसून राहिले. ते ज्ञानेश्वरांचे निस्सीम भक्त आणि उपासक होते. इकडे 18 दिवसांनी अभंगाच्या वह्या पाण्यावर तरंगून आल्या. लोक धावत तुकाराम बुवांना सांगायला आले की अहो, तुमचे अभंग तरले पाण्यावर तरंगतायत बघा,
आणि तुकोबांच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. तुकोबारायांनी उपवासाचं पारणं फेडलं आणि माऊलींनी रामेश्वर शास्त्रींना दृष्टांत दिला. तुकोबांचा तुम्ही द्वेष केला, ते प्रत्यक्ष ईश्वर, वैष्णववीर, नामदेवांचे अवतार, तेव्हा त्यांना शरण जा. माऊलींनी तुकोबांना रामशास्त्रीयांसाठी प्रसादरूप अभंग पाठवायला सांगितलं. रामशास्त्री लज्जित झाले की आता आपण तुकोबारायांपुढे कसं तोंड घेऊन जायचं. तेव्हा त्यांनी क्षमा मागण्यासाठी एक पत्र लिहून पाठवलं आणि त्या पत्राच्या उत्तरादाखल तुकोबारायांनी त्यांना एक अभंग लिहून पाठवला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. हा अभंग वाचल्याबरोबर त्यांचा दाह शांत झाला आणि अनन्य भावे ते तुकोबारायांना शरण गेले. त्यांचं कीर्तन ऐकलं आणि त्यांची स्तुती करणारं काव्य रामेश्वर भट्टांनी रचलं. मग तुकयाचे कीर्तन सद्भावे बैसोनी करी श्रवण, आपणही करुनी कवन वदे स्तुती स्तवन तुकयाचे. आणि स्तुती कशी केली, काय केली तर तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकाले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकाराम महाराजांची साक्षात ब्रह्माबरोबर त्यांनी तुलना केली आणि म्हणाले, अहो असं आढळलं की तुकाराम महाराजांचं पारडच जड आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रामेश्वर शास्त्रींनी तुकोबांना आव्हान देताना असं म्हटलं होतं, जर तुमच्या वह्यांचं देवाने पाण्यात रक्षण केलं तर तुमचं काव्य हे वेदांपेक्षा अधिक मान्य होईल, अशी मी स्वतः मान्यता देईन. म्हणून वारकऱ्यांमध्ये तुकाराम गाथेला तुकाराम वेद अगर पंचम वेद म्हणण्याचा प्रघात आहे. आरती तुकारामा ही रामेश्वर शास्त्रींनी रचलेली आरती ही तर प्रसिद्धच आहे. गणपतीच्या आरत्या म्हणताना आपण ही आरती म्हणतो. तुकोबारायांचं गुणगान गाताना ते म्हणतात, धर्माला अधर्मरूपी रोग झाला होता तेव्हा तुकोबारायांनी उपचार करून त्याला बरं केलं. मुकुटमणी संतांचा शिवशिव तुकया म्हणो नये वाणी, नेले जड वैकुंठा विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी, अशी स्तुती मोरोपंत करतात. तर प्रकांड पंडित विठ्ठल अण्णा दप्तरदार, त्या दिवशी मी ज्यांचा कटाव म्हटला होता, सजल नीरद श्यामतनू, त्यांनी तुकोबारायांची अत्यंत सुंदर स्तुती केली आहे. अभंग कीर्ती ग्रामेण तुकारामेण साधू नाम, अजो दशरथो नित्यम परमात्मेन संभृता. परमेश्वराहूनही तुकोबारायांना त्यांनी श्रेष्ठ ठरवलं का, तर श्रीराम प्रभूंचा अवतार घेऊन परमेश्वराने अज आणि दशरथ या आपल्या पूर्वजांना संतुष्ट केलं. पण आपल्या अभंगवाडीने तुकोबारायांनी प्रत्यक्ष त्या परमात्म्यालाच संतुष्ट केलं. म्हणून तुकोबाराय हे ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहेत. तुकोबारायांच्या समग्र साहित्याचा अभ्यास केला तर काही गोष्टी या ठळकपणे दिसून येतात. विठुरायावरच्या अपरंपार भक्तीची धारा तर त्यांच्या शब्दामधून वाहतेच, पण अत्यंत स्पष्ट वक्ते असणारे, बंडखोरीची परंपरा चालवणारे, दांभिकपणा ढोंगीपणा यांच्यावर प्रहार करणारे असे तुकोबा हे प्रकर्षाने समोर येतात. दुरितांचे तिमिर जावो असं मायेने आणि कनवाळूपणे म्हणणाऱ्या ज्ञानराजांची तुलना ही मातृहृदयाशीच होते, म्हणून ते माऊली आहेत. पण तुकोबाराय तर कणखर आणि शिस्त लावणाऱ्या पित्याच्या भूमिकेत आहेत आणि परखड आहेत. म्हणून तुका म्हणे, ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा, अथवा भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी माथा हाणू, असं म्हणायला सुद्धा ते कमी करत नाहीत. समाजाच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारं बोलणं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असं सांगतात. अत्यंत स्पष्टपणे प्रतिपादन करतात की आम्हाला ऐरे गैरे समजू नका. आम्हा संतांचं हेच जीवित कार्य आहे की बीज वाढवावे नाम. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. महान अशा ऋषी मुनींनी कित्येक युगांपूर्वी कठोपनिषदामध्ये सांगून ठेवलंय, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया, दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. उठा जागे व्हा
आणि श्रेष्ठ ज्ञानी व्यक्तींच्या सान्निध्यात ज्ञान प्राप्त करा. ज्ञानप्राप्तीचा मार्ग हा सुरीच्या धारदार पात्यावरून चालण्या इतका दुर्गम आहे असं विद्वान कवी सांगतात. म्हणून हे ज्ञान देण्यासाठी आणि पांडुरंग भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी आम्ही आलो आहोत. हे सांगतानाच तुकोबा दांभिकांवरती हल्लाबोलही करतात. ब्रह्मज्ञानाघरी भक्तीचा दुष्काळ, शब्दांचा सुकाळ खटाटोप. आपल्याला झालेले जगरहाटीचे दर्शनही त्यांनी अभंगांमधून शब्दबद्ध केलंय. संसारामध्ये वावरताना सुखदुःखांना काही अंतरावर कसं ठेवावं, संसारी असूनही अलिप्त कसं राहावं, याचं मार्गदर्शन सुद्धा तुकोबारायांनी केलेलं आहे. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडो त्यासी. प्रपंच आणि परमार्थ हे एका वेळेला करायला जायचं नाही. मग करायचं कसं? प्रापंचिक माणसाला दुसरा मार्ग काय आहे? तर शरीराने प्रपंचात राहायचं आणि मनाने परमार्थ साधायचा. आणि तो वेगळा करायचीही आवश्यकता नाही. त्यासाठी नामस्मरण करा. ठाईच पैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. न लगे सायास जाणे वनांतर, सुखे येतो घरा नारायण. फक्त नामस्मरण करा की सुखे येतो घरा नारायण. प्रपंच परमार्थाची एकवाक्यता साध्य करण्यासाठी वाट काय आहे ही सुद्धा त्यांनी दाखवली आहे. आमच्या सर्वच संतांवर नेहमी असा आरोप होतो की त्यांनी समाजाला दुबळं बनवलं. तर असं मुळीच नाहीये. अत्यंत व्यवहारवादी असणारे तुकोबाराय त्यांनी तर उत्तम व्यवहार सांगितला. जोडो मी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन प्राप्त करू नका असं कुठंच सांगितलं नाही. पण कसं प्राप्त करा? उत्तम व्यवहाराने. तो टेबलाखालचा व्यवहार नको, व्यवहार हा उत्तमच हवा. आणि विनियोग कसा करा? अनासक्त वृत्तीने विनियोग करा. स्वतः मात्र अत्यंत निर्लोभी होते. शिवरायांनी पाठवलेला नजराणा मात्र सोने रुपे आम्हा मृत्तिके समान असं सांगून परत पाठवून दिला. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून स्पर्शो नये. सर्वाभूती परमेश्वर आहे हे खरंय, पण सारासार विवेक असला पाहिजे. त्या विंचवामध्ये सर्पामध्ये नारायण आहे म्हणून त्याला स्पर्श करून नमस्कार करायचा नाहीये, ही सुद्धा शिकवण तुकोबारायांनीच दिली. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. अहिंसेचं पालन करणं हा तर परमधर्म आहे, पण धर्मरक्षणासाठी केलेली जी हिंसा आहे ती सुद्धा श्रेष्ठच आहे असं सुस्पष्ट प्रतिपादन तुकोबारायांनी केलेलं आहे. 5,000हून अधिक अभंग रचना केल्या. आपल्या कथा कीर्तनांमधून कर्मकांडांची जळमट नाहीशी करायला सदैव झटत राहिले. ज्ञानदेवानी भागवत धर्माचा घातलेला पाया, त्याच्या नामदेवानी केलेल्या विस्तारावर एकनाथांनी भागवताचे कोरीव खांब उभारले आणि तुकोबारायांनी कळसाध्याय लिहिला. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा म्हणत 19 मार्च 1650 फाल्गुन वद्य द्वितीयेला त्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं. वारकरी संप्रदायाची समर्थ चळवळ उभारणारे हे सर्व संत, त्यामधील ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका अशी ओळख असणाऱ्या या महान भगवत भक्त आणि जगद्गुरु तुकोबारायांचं हे अल्पचरित्र. संतवाणीमध्ये ज्या ज्या सर्व संतांची आपण चरित्र ऐकली त्या सर्वांना शतशः प्रणाम. आणि ज्याच्या कृपेने ही सर्व चरित्र सांगण्याची व ऐकण्याची इच्छा आपल्याला प्राप्त झाली त्या जगनियंत्यालाही साष्टांग दंडवत. ज्या धर्मपालनासाठी आम्ही जन्म घेतला त्या निजधर्माची म्हणजे भक्तीची थोरवी सांगणारा तुकोबारायांचाच एक अभंग सादर करते आणि हे चरित्र याच ठिकाणी थांबवते. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म तू कोण ये, तू कोण ये. निश्चली निष्कामा विठ्ठली विश्वास, धरून ये आस आणि कांची
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकेला ऐसा कोणी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारा हे वर्म चुको नये जय जय रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ हरिओम हरिओम. हरिओम. कळसाला हरिओम. खूप छान. खऱ्या अर्थाने संतवाणी कळसाला पोचवलीस. अहो